सांगत असतं, परत आई त्याला उचलत असते, उजेडात अंगणात आणून मांडत असते. असंच एकदा बाळ रांगत रांगत अंधाऱ्या खोलीकडे गेलं. तेव्हा त्याची आई त्याच्याकडे गेली आणि म्हणली, बाळा तिकडे जाऊ नको, तिकडे बाऊ आहे, चल अंगणात, उजेडात आणून बसवते. परत बाळ आईचं लक्ष आपल्याकडे नाही हे पाहतं आणि परत ते जाऊन अंधाऱ्या खोलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतं. मग परत आई उचलते, अंगणात आणून मांडते आणि म्हणते, बाळा आता जाऊ नको, तिकडं खरंच खूप मोठा बाऊ आहे. खरंच ती बाऊ म्हणजे काय हे अजून तुम्हालाही आणि मलाही माहिती नाही, पण प्रत्येकाची आई म्हणत असते, तिकडं जाऊ नको, तिकडं बाऊ आहे. मग तसंच त्या बाळाला परत तिसऱ्या वेळेस ते जातं. मग मात्र आई त्याला घेते, अंगणात आणते, जोरात झपाटा देते आणि सांगते, परत तिकडं जायचं नाही, तिकडं बाऊ आहे. आणि त्याच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो की खरंच काहीतरी बाऊ आहे आणि तो भीती मनामध्ये निर्माण करत चालत असतो.